आज 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला। यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वेध लागतात ते 11वी प्रवेशाचे। मनपसंत महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते। यंदा कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 97.52% लागला असून एकूण 52,394 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। यंदाची 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 19 मे पासून सुरू होणार असून यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयानं कंबर कसली आहे। सध्या महाविद्यालयाच्या नोंदणीचं काम सुरू आहे। यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे। यासाठी सर्वसाधारण 4 फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलं असून https://mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलंय। या संकेतस्थळावर 19 मे नंतर विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत, अशी माहिती सहाय्यक शिक्षक संचालक स्मिता गौड यांनी दिली। शासनानं जी वेबसाईट जाहीर केलेली आहे https://mahafyjcadmissions.in ही जी शासनाची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन दिनांक 19 मे पासून आपले प्रेफरन्सेस भरता येणार आहेत। यासाठी विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवर जाऊन आपला सीट नंबर टाकायचा आहे। सीट नंबर टाकल्यानंतर 10वीचा सीट नंबर टाकल्यानंतर त्यांना त्यांची सगळी माहिती तिथं आपोआप येणार आहे आणि मग राज्यातले त्यांना सर्व ज्युनियर कॉलेजेसची लिस्ट दिसणार आहे आणि त्यातून त्यांच्या पसंतीक्रमानं ते कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 ज्युनियर कॉलेजेसची प्रेफरन्स म्हणून निवड करू शकतात आणि त्यांना मिळालेल्या 10वीच्या गुणानुसार त्यांना एकूण 4 फेऱ्यांमध्ये त्यांना प्रवेश त्यांचे निश्चित करता येणार आहेत। तर ही जी वेबसाईट आहे ती 19 मे पासून सुरुवात होणार आहे। त्यामुळं आपल्याला त्याआधी आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा याचं त्यांना अभ्यास करता येईल। प्रत्येक फेरीच्या वेळेस त्यांना कोणतीही एक शाखा निवडता येईल, कला, वाणिज्य किंवा विज्ञान, आणि प्रत्येक फेरीच्या वेळेस जर त्यांना शाखा बदलायची असेल तर पुढच्या फेरीच्या वेळेस त्यांना शाखासुद्धा बदलता येईल। अशा प्रकारे प्रवेशाच्या एकूण 4 फेऱ्या होणार आहेत आणि शेवटची जी फेरी आहे ती सर्वांसाठी खुली अशी असणार आहे। पहिल्या ज्या सर्वसाधारण 4 फेऱ्या होणार आहेत त्या 4 फेऱ्यांमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असणार आहे। तर या 4 फेऱ्या आणि शेवटची 5 ओपन टू ऑल फेरी, या फेऱ्यांमुळं कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही आहे। त्यामुळं कुणीही घाबरून जायचं कारण नाही। सर्वांना प्रवेशासाठी शुभेच्छा।